नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीक विमाबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. 2024च्या 25% अग्रिमच्या आणि 25% वैयक्तिक लेक्चर पिकण्याचे वाटप संदर्भात एक डिटेल माहितीमध्ये आणि अपडेट. याचबरोबर आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2023चा उर्वरित 75% बिग बॉस सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. मग गेल्या वर्षात 2023चा येणार का नाही येणार, याचबरोबर आता समाजात खरीप हंगाम 2020च्या 25% अग्रिम किंवा आपण जिल्हा आकडेवारी आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा मंजूर आहे का नाही, मंजूर असेल तर एक तरी किती रुपये भेटणार आहे, पिकासाठी भेटणार, याचा संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृषी कल्याण सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2024च्या 25% अग्रिमच्या वाटपची स्थिती आपण दिल्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. याच्यामध्ये पहिलं जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये मंजूर झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील एकूण 42 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचा 25% अग्रिमच्या पीक विम्याचे वितरण होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रीच्या पीक माळ परभणी जिल्ह्याच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता. एकूण परभणी जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना खात्यामध्ये आपण सरसकट सर्व पिकांमध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, या सर्व पिकांसाठी एक सरसकट भिकम 2024-2025 मंजूर करण्यात आलेला आहे. दुसरा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी. जर पाहिलं गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा विमा नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता. आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकांसाठी मंजूर झालेल्या पुढचा जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमचा मंजूर झालेला. हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीनच या पिकाचा 25% अग्रिमचा कितवा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरच वितरण होणार असेल तर सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 7 महसूल मंडळामध्ये भेटणार आहे. पुढचा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा 46 महसूल मिळण्यामध्ये पीक विमा भेटणार आहे. याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 78 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2024 महामंजूर करण्यात आला आहे. हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. पुढचा जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना खात्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा भेटणार आहे. पुढचा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी 25% निर्गमित करण्यात असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यात एकूण 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना खात्यामध्ये खरीप हंगामदार तुमच्या वितरण होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे वितरण होणार आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम जिल्ह्यात 74% महसूल मंडळाचे शेतकरी बांधवांना खर्चाचा पीक विमा भेटणार आहे, माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात 46 महसूल मंडळातील शेतकरी होणार आहेत. तर शेतकरी अहमदनगर आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 8 लाख शेतकरी अहमदनगर शेतकरी, नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील 85,000 शेतकरी, सोलापूर जिल्ह्यातील 205,000 शेतकरी, जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकरी, परभणी जिल्ह्यातील एकंदरीत 4.5 लाख शेतकरी भेटणार आहेत. बरोबर पुढचा जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकरी, परभणी जिल्ह्यातील सारी परभणी आणि सांगली जिल्ह्यातील 4,35,000 शेतकऱ्यांना
25% अग्रिमच्या पिकाचे वितरण होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी 1000 शेतकरी, कोल्हापूर जिल्ह्यातील 6000 शेतकरी. अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स मी तुमच्यासाठी आणत राहणार. धन्यवाद.